नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमची बातमी अक्षय या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ संजय गांधी निराधार योजनामधील जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत सरकारने काढलेल्या नवीन GR वर आधारित आणि पैसे नेमके खात्यात कधी येणार यावर आधारित आहे। जर तुम्ही संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ, दिव्यांग किंवा विधवा महिला लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे। सर्वात पहिले पाहूया GR का काढला गेला आहे। मित्रांनो, विशेष सहाय्य विभागाकडून एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे GR काढण्यात आला आहे। या GR मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे सर्व निराधार बांधव आणि महिला लाभार्थ्यांसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणूनच आजची बातमी सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाची आहे। पण मित्रांनो, सर्व लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, पैसे नेमके कधी मिळणार? कारण काय, जानेवारी महिन्याचा हप्ता अजून खात्यात जमा झालेला नाही, पोर्टलवरही कोणतेही मेसेज आलेला नाही। GR आला आहे पण प्रत्यक्षात पैसे नाहीत। यामुळेच अनेक निराधार लाभार्थ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता आपण पाहूया पैसे एकाच वेळी खात्यात का येत नाहीत। मित्रांनो, सरकार एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसा जमा करू शकत नाही, म्हणूनच पैसे 2 ते 3 टप्प्यामध्ये हळूहळू खात्यात क्रेडिट केले जातात। हा मुद्दा GR मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे। आता आपण जाणून घेऊया निधी वितरण कसं होणार। या GR नुसार सर्वप्रथम निधी विभागीय स्तरावर दिला जाईल, त्यानंतर जिल्हाधिकारी आणि मग तालुका स्तरावर तालुक्याच्या गरजेनुसार अनुदानाचे वाटप टप्प्याटप्प्याने आणि नियोजनपूर्वक केले जाईल। आता आपण जाणून घेऊया GR मधील तांत्रिक माहिती। मित्रांनो, या GR मध्ये लेखी शीर्षक, मागणी क्रमांक, खाते प्रमुख अशी बरीच तांत्रिक माहिती दिलेली आहे। वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या लेखा शीर्षकाखाली खर्च दाखवण्यात आलेला आहे। आता आपण जाणून घेऊया GR मधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। मित्रांनो, आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 2। यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं आहे की विभागीय आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांना गरजेनुसार निधी वाटप करतील। त्यामुळेच एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा, पैसे थेट एकाच वेळी सर्वांच्या खात्यात येणार नाहीत। आधी निधी विभागीय पातळीवर, मग जिल्हा आणि मग तालुका स्तरावर जमा होईल। यानंतरच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील। आता आपण जाणून घेऊया जानेवारीचा हप्ता किती आणि कधी येईल। या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितले आहे की जानेवारीचा हप्ता कसा येणार आहे, कोणत्या प्रक्रियेनुसार येणार आहे आणि लाभार्थ्यांना 1500 रुपये मिळणार। हा GR 16 जानेवारी 2026 रोजी सरकारने जारी केलेला आहे। आता आपण पाहूया कोणते लाभार्थी यात येतात। या निर्णयाचा फायदा संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ, दिव्यांग आणि विधवा महिला अशा सर्व निराधार लाभार्थ्यांना होणार आहे। कारण डिसेंबर संपून गेला, जानेवारी चालू आहे पण पैसे खात्यात आलेले नाहीत, म्हणूनच हा GR काढण्यात आला आहे। आता आपण पाहूया पैसे खात्यात कधी येणार। GR मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की तालुका पातळीवरून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत आणि साधारणपणे 30 जानेवारी 2026 पर्यंत 100% लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येतील। आता आपण जाणून घेऊया eKYC खूप महत्त्वाची काय आहे। मित्रांनो, जर तुम्ही eKYC पूर्ण केली नसेल, बँक खाते आधारला लिंक नसेल किंवा आधार कार्ड अपडेट नसेल तर तुमच्या खात्यात पैसे मिळणार नाहीत। ग्रामपंचायत स्तरावरील eKYC झाली होती, नसेल झाली तर तालुका कार्यालयात जाऊन पूर्ण करा। आता आपण पाहूया जर तुमचा आधार अपडेट नसेल तर काय होईल। तुमचा आधार कार्ड 5 वर्षापेक्षा जुने असेल किंवा बंद झाला असेल तर कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणून आधार कार्ड अपडेट ठेवा, आधार कार्ड बँकेला लिंक करा आणि eKYC हे सर्व तात्काळ पूर्ण करा। तर मित्रांनो, GR नुसार लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। अशाच सरकारी योजना आणि GR अपडेटसाठी तुमची बातमी अक्षय या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।